श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे आपल्या या मराठी यूट्यूब चॅनेलवर. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होतील स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला चालू करते. प्रत्येकालाच वाटत असतं की आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असावा. प्रत्येकालाच वाटत असते की आपल्या घरामध्ये सुख समाधान असावं, धनलाभ व्हावा, आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा आहेत त्या पूर्ण व्हाव्यात. त्यासाठी आपण प्रयत्नही करत असतो, पण कधी-कधी प्रयत्न करूनही आपल्याला यश मिळत नसतं. कठीण इच्छा कधी-कधी प्रयत्न किंवा सेवा करूनही पूर्ण होत नसतात. त्यावेळी आपण काही उपाय करायचे असतात. हे उपाय केल्याने आपली कोणतीही कठीण इच्छाही पूर्ण होत असते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण असेच काही सोपे उपाय पाहणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कोठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेललाही सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. बघा, ज्या घरामध्ये शांतता असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीही वास करते. कारण माता लक्ष्मीला शांतता ज्या घरात असते ते किंवा शांतता खूप प्रिय आहे. तर अखंड लक्ष्मी स्थिरतेसाठी आपल्याला काही उपाय करायचे आहेत. त्यामुळे आपल्या घरात धन धान्य, सुख, समृद्धी, ऐश्वर्य, पैसा, ज्या आर्थिक टंचाई आहे आपल्याला ती टंचाई दूर होणार आहे. पैशाच्या समस्या सुटणार आहेत. तर पहा, आपल्याला काय करायचं आहे. तर आपल्याला श्रीयंत्र देवाऱ्यात पूजा करायची आहे. त्यानंतर लाल कपड्यात गुंडून तिजोरीत ठेवायचे आहे. ज्या घरात रोज श्री सुक्तमचे पठण नित्य होते तिथे लक्ष्मीचा वास अवश्य असतो. त्यानंतरचा दुसरा उपाय आहे, एक नारळ घ्यायचा आहे. चमकणाऱ्या रेशमी वस्त्रात गुंडवून तो आपल्या तिजोरीत ठेवायचा आहे. त्यामुळे माता लक्ष्मी किंवा पैसा आपला खर्च होत नाही. प्रत्येक गुरुवारी तुळशीला दूध व्हायचं आहे. जे गाईचं कच्चं दूध असतं ते आपण प्रत्येक रविवारी किंवा गुरुवारी आपण तुळशीला अर्पण करायचं आहे. रोज पूजेच्या वेळी देवांच्या फोटोला श्रीयंत्राला एक नागकेश्वर व्हायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्या घरात सुख समृद्धी येऊन दे म्हणून. त्याचबरोबर देवघरात शेंडी असलेला नारळ आपण कलशामध्ये ठेवायचा आहे. पैशासंबंधित कामे ही जी आहेत ती आपण सोमवारी किंवा बुधवारी करणे अधिक शुभ मानले जाते. त्याचबरोबर बघा, आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला स्वास्तिक, रुद्राक्ष, कवडी, हत्ती, सरस्वती चिन्ह, श्रीयंत्र, श्री महालक्ष्मी पद्म किंवा गायत्री पद्म अशी जी चिन्ह असणारे जी तोरणे बाजारात मिळतात ती तोरणे आपल्याला लावायची आहेत. त्यामुळे काय होतं तर ही शुभचिन्हे असल्यामुळे मानवी शरीराला आवश्यक असणारी सकारात्मक शक्ती आणि आनंदी ऊर्जा समृद्धी तोरणामध्ये वापरण्यात आलेल्या शुभचिन्हातून प्राप्त होते. अखंड लक्ष्मी स्थिरतेसाठी उपयुक्त असून मनशांती, संरक्षण, शांतता, समाधान, लक्ष्मी व सौख्याचे प्रतीक ही चिन्ह असतात. सांसारिक सुख व आध्यात्मिक प्रगतीला हातभार लावणारी आहेत. उद्योग व्यवसायात विक्री वर्धनासाठी ठेवण्यात आलेल्या सागर लक्ष्मीचा उपयोग या तोरणाच्या चिन्हात करण्यात आलेला असतो. त्यामुळे ही जी तोरणं बाजारात मिळतात ती आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आवर्जून लावावी. त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात सदैव नांदते. त्याचबरोबर आपल्याला आठवड्यातून किमान शनिवारी घरातील सर्व जाळ्या जळमाटे काढून घर स्वच्छ करायचे आहे. दरवाजाच्या बाहेर दिवा रात्रभर जळत ठेवायचा असतो. दर पौर्णिमेला घरच्या घरी सत्यनारायणची पूजा करावी. दर महिन्याच्या उत्पन्नातून मिळालेली जी काही रक्कम असते किंवा पगारातून आलेली जी रक्कम असते ती देवघरात डब्यात ठेवून ही रक्कम जमा करावी व नंतर न मोजताच कोणत्या तरी देवस्थानाला दान करावी. अशा प्रकारे आपल्याला आपल्या घरामध्ये सुख समृद्धी धनलाभ होण्यासाठी काही छोटे छोटे उपाय आपल्याला करायचे आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.